केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अहिल्यानगरच्या दौऱ्यावर आहेत। यावेळी त्यांनी शिर्डीच्या साईबाबांचं दर्शन घेतलं, तर यावेळी त्यांच्या हस्ते साईंची आरती देखील करण्यात आली। यानंतर आता त्यांच्या हस्ते विखे पाटील कारखान्याच्या विस्तारीकरणाचं उद्घाटन होणार आहे। तसंच बाळासाहेब विखे पाटलांच्या पुतळ्याचंही अनावरण करण्यात येणार आहे। अमित शहा आज अहिल्यानगरमधील विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत। हरी शरणम नमो साईनाथ। तर या सगळ्या दौऱ्यासंदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत आहेत। सुशांत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुशांत, खरं तर आता पहिला जो कार्यक्रम होता नियोजित कार्यक्रमापैकी तो म्हणजे साई दर्शनाचा, तो कार्यक्रम पार पडलेला आहे। आता थोड्याच वेळात ते कारखान्याच्या विस्तारीकरणाच्या कार्यक्रमासाठी पोहोचतील। कशा प्रकारे राजकीय दृष्ट्या हा दौरा महत्त्वाचा आहे त्याविषयी सुद्धा बोलावं लागेल। विक्रांत, आपण जर बघितलं असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि त्या दृष्टिकोनातून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा हा अहिल्यानगरचा दौरा महत्त्वपूर्ण आहे। त्याचं कारणच ते आहे की विधानसभा निवडणुकीत भाजपला जे यश मिळालंय, महायुतीला यश मिळालंय, तोच टेम्पो कायम ठेवायचा आणि आजमुळे कुठेतरी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज शिर्डी येथे आहेत। अहिल्यानगरमध्ये विविध कार्यक्रमांना ते जाणार आहेत। आता आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी अमित शहा यांची खऱ्या अर्थानं सभा होणार आहे आणि या व्यासपीठावर अवघ्या काही वेळात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत महायुतीचे सगळे प्रमुख नेते जे आहेत ते येणार आहेत। थोड्याच वेळात विखे पाटील यांच्या कारखान्याचं लोकार्पण जे आहे ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते केलं जाणार आहे। त्या कारखान्याचं लोकार्पण झाल्यानंतर, शुभारंभ झाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या ठिकाणी येतील। त्यानंतर बाळासाहेब विखे पाटील यांच्या पुतळ्याचं अनावरण जे आहे ते केलं जाणार आहे। ते अनावरण झाल्यानंतर या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांसोबत ते चर्चा करणार आहे, मेळावा होणार आहे। आपण जर बघितलं असेल तर आज अमित शहा नेमकं काय बोलतायत हे बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे, कारण आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील किंवा महाराष्ट्रात सध्या ज्या पद्धतीने पूरस्थिती निर्माण झालेली आहे, शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे, सरकार देखील लवकरच शेतकऱ्यांसाठी मदतीची घोषणा करणार आहे। केंद्राकडे देखील मुख्यमंत्र्यांनी मदतीसाठी प्रस्ताव पाठवलेला आहे। त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज नेमकं काय बोलताय, शेतकऱ्यांसाठी काय बोलताय हे बघणं महत्त्वाचं ठरणार। मात्र या ठिकाणी हा हॉल जर आपण बघितला असेल तर शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत आणि थोड्याच वेळात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या ठिकाणी पोहोचतील। अवघ्या काही वेळात ते या ठिकाणी पोहोचतील। त्यानंतर मुख्यमंत्र्यांचं भाषण होईल, उपमुख्यमंत्र्यांचं भाषण होईल आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं भाषण होणार आहे। त्यामुळे आपण जर बघितलं असेल विक्रांत, तर भव्य दिव्य असा कार्यक्रम आहे। यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अहिल्यानगरमधील आणखी 2 ते 3 कार्यक्रमाला जाणार आहेत। 2 वाजता अमित शहा राधाकृष्ण विखे पाटील यांच्या घरी स्नेहभोजनासाठी जातील। या दरम्यान मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण उपस्थित असतील आणि या दरम्यान देखील डिनर डिप्लोमसी देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे। अमित शहा महायुतीच्या सर्व नेत्यांना, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी काय बोलणार आहेत, नेमका कोणता कानमंत्र दिला जाणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण कालच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये हॉटेलमध्ये जवळपास पाऊण तास चर्चा झाली आणि या पाऊण तासाच्या चर्चेमध्ये राज्यातील राजकीय परिस्थिती यावर अमित शहा यांनी माहिती घेतलेली आहे। राज्याची पूरस्थितीवर माहिती घेतलेली आहे। सध्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महायुती म्हणून काय तयारी सुरू आहे, स्थानिक पातळीवरचे वाद आपण जर बघितलं असेल तर महायुतीमध्ये सध्या स्थानिक पातळीवरचे वाद पाहायला मिळतात, त्याचा देखील आढावा अमित शहाने घेतल्याचं आपल्याला कळतंय। विक्रांत, सुशांत, तुम्ही जोडलेले राहा। दुसऱ्या दृश्यांमध्ये पाहू शकतो अमित शहा हे या ठिकाणी पोहोचलेले आहेत। खरं तर ते सभामंडपाच्या आत पोहोचले नसते, परंतु सभामंडपाच्या बाहेर जिथपर्यंत गाडी येते तिथे आता गाडीतून ते उतरलेले आहेत। सोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा आहेत। अमित शहा अगदी काही वेळात या सभेच्या ठिकाणी पोहोचतायत, त्याची ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। अमित शहा या ठिकाणी पोहोचलेले आहेत, कारखान्याच्या ठिकाणी अमित शहा पोहोचलेले आहेत। अमित शहांनी त्यापूर्वी साईबाबांचं दर्शन घेतलंय। शिर्डीच्या साई मंदिरामध्ये जाऊन त्यांनी साईबाबांचं दर्शन घेतलेलं आहे। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी सुशांत सावंत सुद्धा आहेत। पुन्हा एकदा सुशांत यांच्याकडे जाऊया। सुशांत, खरं तर तुम्ही ज्याप्रमाणे म्हणालात की हा दौरा राजकीय दृष्ट्या सुद्धा महत्त्वाचा आहे, कारण आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि त्या अनुषंगानं आज अमित शहा नेमकं काय मार्गदर्शन करू शकतील किंवा मग काही कानमंत्र देऊ शकतील, काही कशा प्रकारे नेमक्या निवडणुका लढवायच्या आहेत त्या अनुषंगानं काही बोलू शकतील?
अगदी खरं आहे विक्रांत. आपण जर बघितलं असेल तर अवघ्या काही महिन्यांवर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, त्यामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत, महानगरपालिका ज्या सर्व बाकी आहेत त्याच्या निवडणुका आहेत. त्यामुळे भाजपसाठी आणि महायुतीसाठी ही मिनी विधानसभा आहे आणि ही मिनी विधानसभा जिंकायची असेल तर आतापासूनच तयारी करायची आहे. भाजपने तशी तयारी केली आहे, महायुतीच्या नेत्यांनी देखील तशी तयारी केली आहे. आता केंद्रीय गृहमंत्री या ठिकाणी येत आहेत, नेमका कानमंत्र काय देतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण आपण जर बघितलं असेल तर विक्रांत, राज्यात सध्या पूरस्थिती आहे, मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. सरकारकडून अद्यापही मदत जाहीर झालेली नाही, लवकरच ही मदत जाहीर होईल असं मुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात आलेलं आहे. अशात शेतकरी नाराज असल्याचं चित्र आहे. या संपूर्ण पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री आज काय घोषणा करतायत का? कारण ज्यावेळी अमित शहा मुंबईतील एका कार्यक्रमाला आले होते त्यावेळी स्वतः मुख्यमंत्र्यांनी सरकारच्या वतीने एक निवेदन जे आहे ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना दिलेलं आहे. केंद्र सरकारची मदत जी आहे ती शेतकऱ्यांना लवकरात लवकर मिळावी यासाठी प्रयत्न जे आहेत ते केले जात आहेत. आणि आज अमित शहा या जाहीर कार्यक्रमात काही घोषणा करतायत का, काही भाष्य करतायत का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण विक्रांत, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या मेळाव्याला शेतकरी देखील आलेले आहेत. सगळ्या शेतकऱ्यांचं लक्ष आहे केंद्राकडून नेमकी काय मदत येते, राज्य सरकार नेमकं काय मदत करते. कारण वारंवार महायुतीकडून सांगण्यात आलंय की आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने आहोत आणि या ठिकाणी लाडक्या बहिणी देखील आलेल्या आहेत. आपण बघितलं असेल विक्रांत, तर विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींमुळे महायुतीला भरघोस यश मिळालेलं आहे. तशीच परिस्थिती पुन्हा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये निर्माण व्हावी यासाठी खऱ्या अर्थानं सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. आणि आजचा हा कार्यक्रम जरी अहिल्यानगरचा असला तरी संपूर्ण महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून देखील तितकाच महत्त्वाचा ठरणार आहे. कारण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून भाजप आणि महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना काय कानमंत्र दिला जातोय आणि हा कानमंत्र देताना शेतकऱ्यांसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासाठी काही घोषणा होते का आजच्या जाहीर सभेत हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. विक्रांत, अगदी खरं आहे सुशांत, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे शेतकऱ्यांसाठी काही घोषणा होते का ते पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे. दुसरीकडे अमित शहांच्या या दौऱ्यावर विरोधकांकडून टीका सुद्धा केली जाते. म्हणजे अगदी काही वेळापूर्वी संजय राऊतांची पत्रकार परिषद पार पडली, विजय वडेट्टीवारांनी प्रतिक्रिया दिलेली आहे, थोडा विरोध सुद्धा होतोय. विरोधकांचं असं म्हणणं आहे की तुम्ही शेतकऱ्यांवर इतकं मोठं संकट ओढवलेलं असताना तुम्ही काही कार्यक्रमांसाठी म्हणून महाराष्ट्रात येत आहे, शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर होणार का, जाहीर होईल अशी काही चर्चा आहे का भाजपच्या गोठामध्ये? विक्रांत, आपण जर बघितलं असेल तर 2 दिवसापूर्वीच खरं तर मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय की आम्ही तिन्ही नेते एकत्र बसू आणि त्यानंतर शेतकऱ्यांच्या मदतीची घोषणा दिवाळीपूर्वी करू. दिवाळीला अवघे काही दिवस राहिलेले आहेत आणि दिवाळी आधी शेतकऱ्यांची दिवाळी गोड सरकारकडून केली जाणार का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. काल देखील केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत तिन्ही नेत्यांची ज्यावेळी बैठक झाली त्या बैठकीमध्ये शेतकरी हा एकमेव मुद्दा जो आहे तो या बैठकीचा महत्त्वाचा होता. आणि अमित शहा यांनी मुख्यमंत्र्यांकडून माहिती घेतलेली आहे नेमकी कशा पद्धतीने शेतकऱ्यांना मदत करता येईल, केंद्राची मदत लवकरात लवकर देऊ असं आश्वासन देखील ज्यावेळी देवेंद्र फडणवीस दिल्लीमध्ये गेले होते त्यावेळी त्यांना केंद्राकडून देण्यात आलं होतं. अमित शहा यांनी काल पुन्हा एकदा किती नुकसान महाराष्ट्रात झालेलं आहे आणि बळीराजाची सध्याची स्थिती काय आहे याचा आढावा मुख्यमंत्र्यांकडून, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून घेतल्याचं आपल्याला समजतंय. त्यामुळे केंद्राची जी मदत सरकारने पत्र दिलेलं आहे, मुख्यमंत्र्यांनी पत्र दिलं आहे, ती लवकरात लवकर येण्यासाठी काही प्रयत्न होत आहेत का? अमित शहा आजच्या भेटीमध्ये काही आश्वासन देत आहेत का महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना? कारण केंद्र सरकार लवकरात लवकर मदत देईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं आणि त्या दृष्टिकोनातून प्रयत्न देखील त्यांच्याकडून केले जात आहेत. त्यामुळे अमित शहा काही घोषणा करणार का ते देखील बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र प्रामुख्याने अमित शहा यांच्या दौऱ्यावर विक्रांत, विरोधकांकडून देखील टीका केली जाते. राज्यात अशा प्रकारे शेतकरी संकटात असताना एक भव्य दिव्य कार्यक्रम घेतले जातात आणि कार्यक्रमाला देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थिती लावतात. यावर अर्थातच राजकारण सुरू आहे. संजय राऊत यांनी देखील एक सकाळी ट्विट केलं होतं की आमच्या कार्यकर्त्यांची धरपकड देखील सुरू करण्यात आली. आपण विक्रांत बघितलं असेल तर अमित शहा या ठिकाणी येणार, त्यामुळे कालपासूनच जे आंदोलन करू शकतात अशा आंदोलकांना काल रात्रीपासूनच पोलिसांनी उचललेलं आहे. त्यामुळे कुठेही कायदा सुव्यवस्था भंग होऊ नये याची खबरदारी पोलिसांकडून घेण्यात येते. संपूर्ण रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आणि थोड्याच वेळात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा
या ठिकाणी येतील. पुतळ्याचं अनावरण झाल्यानंतर ते या व्यासपीठावर येतील आणि ते शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत, महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधणार आहेत. त्यांच्या भाषणाचे नेमके मुद्दे काय असणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. विक्रांत. सुशांत, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे अमित शहा संवाद साधतील त्यावेळी ते नेमकं काय बोलतील हे पाहणं फार महत्त्वाचं असणार आहे. आता जी काही दृश्य आपण पाहतोय, खरं तर अमित शहांच्या हस्ते कारखान्याच्या नूतनीकरणाच्या फलकाचं उद्घाटन झालेलं आहे. तो फलक अमित शहांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालेलं आहे आणि त्यानंतर अमित शहा आता पुढच्या कार्यक्रमासाठी निघालेले आहेत. पुढचा कार्यक्रम नेमका काय आहे तर बाळासाहेब विखे पाटील यांच्या पुतळ्याचं अनावरण, आणि ते अनावरण झालं की मग अमित शहा सभेच्या ठिकाणी येतील आणि मग अमित शहा नेमकं काय बोलतात यावर बरंच काही अवलंबून असणार आहे. आगामी काळात असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, त्यासाठीची असलेली भाजपची तयारी, त्यासाठीचे असलेलं महायुतीबाबतचं धोरण, हे बरंच काही त्यावर अवलंबून असणार आहे. मात्र याच्या पुढे जाऊन आणखी काय महत्त्वाचं असणार आहे तर शेतकरी, राज्यातला शेतकरी हा आत्ताच्या क्षणाला अडचणीत आहे. राज्यातला शेतकरी हा आत्ताच्या क्षणाला हतबल झालेला आहे, तो खचलेला आहे आणि तो सरकारकडे मोठ्या आशेनं पाहतोय. त्यामुळं केंद्रीय गृहमंत्री या नात्यानं अमित शहा आज महाराष्ट्रात आहेत, अहिल्यानगरमध्ये आहेत आणि त्या अहिल्यानगरमध्ये शेतकऱ्यांसाठी काही केंद्राकडून काही मदत जाहीर करतात का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे. अमित शहा अगदी काही वेळात या सभेच्या ठिकाणी पोहोचतील आणि त्यानंतर मग ते काय बोलतात याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असणार आहे. अमित शहा हे कालपासून महाराष्ट्रात आहेत. काल रात्री ते अहिल्यानगरमध्ये पोहोचले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांचं स्वागत केलं. त्यानंतर आज सकाळी अमित शहांनी शिर्डीमध्ये साईंच्या चरणी ते लीन झाले. साईबाबांचं त्यांनी दर्शन घेतलं. त्यानंतर विखे पाटील कारखान्याच्या नूतनीकरणाच्या कार्यक्रमाला ते गेले. त्यांनी फलकाचं अनावरण केलं आणि त्यानंतर आता पुढचा कार्यक्रम काय आहे तर पुढचा कार्यक्रम आहे बाळासाहेब विखे पाटील यांच्या पुतळ्याचं अनावरण आणि मग जी दुसरी दृश्य आपण आत्ताच्या क्षणाला स्क्रीनवर पाहतोय त्या ठिकाणी अमित शहा येतील आणि तिथं त्यांची सभा पार पडेल. त्या सभेसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी सुद्धा झालेली आहे. अमित शहा नेमकं काय बोलणार हे ऐकण्यासाठी ही गर्दी झालेली आहे. अमित शहा काय बोलणार याकडे राज्यातल्या राजकीय नेत्यांचं सुद्धा लक्ष असणार आहे. कारण आजचा कार्यक्रम जरी बाळासाहेब विखे पाटील यांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा असला तरी सुद्धा आगामी काळात असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि त्या अनुषंगानं अमित शहा भाजपच्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना, नेत्यांना नेमकं काय मार्गदर्शन करतात, काय कानमंत्र देतात यावर भविष्यातली अर्थात आगामी काळात असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या संदर्भातली काही समीकरणं अवलंबून असणार आहेत. भाजपचं नेमकं या निवडणुकांच्या बाबतीतलं धोरण काय असणार आहे, सोबतच महायुती म्हणून भाजप आणि त्यांच्यासोबतचे घटक पक्ष यांच्या बाबतीतलं धोरण नेमकं काय असणार आहे हे सुद्धा अमित शहांच्या आजच्या भाषणातून स्पष्ट होऊ शकतं. मात्र त्याच्याही पुढचा मुद्दा आहे तो राज्यातल्या शेतकऱ्यांचा. कारण बळीराजा खचलेला आहे, बळीराजा हतबल झालेला आहे आणि बळीराजा अपेक्षित आहे. बळीराजाला अपेक्षा आहे ती सरकारकडून मदत मिळण्याची. बळीराजाची मागणी आहे की हेक्टरी 50,000 रुपयांची मदत मिळावी, दिलेल्या आश्वासनाप्रमाणे कर्जमाफी व्हावी असं शेतकरी म्हणतोय. त्यामुळे त्या अनुषंगानं अमित शहा काही मोठी घोषणा करणार का, केंद्राकडून कोणत्या प्रकारच्या निधीची घोषणा अमित शहा करणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. ही दृश्य आपण पाहतोय ज्यावेळी विखे पाटील कारखान्याच्या नूतनीकरणाच्या फलकाचं अनावरण अमित शहांच्या हस्ते, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या हस्ते करण्यात आलं. त्यावेळीची ही दृश्य आहे. त्यावेळी कोण कोण उपस्थित आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, सोबतच राधाकृष्ण विखे पाटील, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, सुजय विखे पाटील असे सगळे नेते मंडळी यावेळी उपस्थित आहेत आणि त्याची ही लाईव्ह दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय. विखे पाटील कारखान्याच्या नूतनीकरणाच्या फलकाचं अमित शहांनी उद्घाटन केलं. त्यानंतर या ठिकाणी उपस्थित असलेल्या काही निवडक लोकांसोबत अमित शहांचं फोटो सेशन सुद्धा झालं. त्याची ही दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय. अमित शहा यांच्यासोबत राज्यातल्या मंत्र्यांची मोठ्या प्रमाणावर मंत्री सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. कोण कोण उपस्थित आहेत तर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, उपमुख्यमंत्री शिंदे आहेत, उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आहेत, राधाकृष्ण विखे पाटील आहेत, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण या ठिकाणी उपस्थित आहेत, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आहेत, सुजय विखे पाटील माजी खासदार, हे सारे नेते मंडळी या ठिकाणी यावेळी उपस्थित आहेत. अमित शहा यांची आज सभा अहिल्यानगरमध्ये पार पडते आणि अहिल्यानगरमधल्या सभेमध्ये अमित शहा काय बोलणार याकडे राज्याचं लक्ष असणार आहे. कारण आगामी काळात असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, अहिल्यानगरमध्ये अमित शहा जे बोलतील त्यावर राज्यभरातल्या या निवडणुकांसंदर्भातलं भाजपचं धोरण, महायुती संदर्भातलं धोरण हे बरंच काही अवलंबून असणार आहे. त्यामुळं अमित शहांच्या आजच्या या भाषणाकडे लक्ष असणार आहे. तर शेतकऱ्यांचं अमित शहांच्या या भाषणाकडे विशेष लक्ष असणार आहे. कारण
शेतकऱ्यांना सरकारकडून अपेक्षा आहे, कारण अतिवृष्टी प्रचंड प्रमाणात महाराष्ट्रामध्ये झालेली आहे. मराठवाडा आणि आजूबाजूचा परिसर या ठिकाणी विशेषतः मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे. शेतातलं पीक नव्हे तर शेत सुद्धा वाहून गेलंय, शेतातली माती सुद्धा वाहून गेली आहे. त्यामुळे शेतकरी मदतीच्या अपेक्षेत आहे आणि त्या मदती संदर्भात काही घोषणा अमित शहा यांच्या या महाराष्ट्रातल्या या अहिल्यानगर दौऱ्यादरम्यान अमित शहा करतात का? आपल्या भाषणामध्ये शेतकऱ्यांविषयी नेमकं काय बोलतात, शेतकऱ्यांच्या मदतीविषयी काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. ही दृश्य आपण पाहतोय अमित शहांच्या ताफ्याची ही दृश्य आहेत. अहिल्यानगरच्या रस्त्यांवरून अमित शहांचा ताफा हा आता कार्यक्रमस्थळी पोहोचतोय. त्याची ही दृश्य, लाईव्ह दृश्य, थेट प्रक्षेपण आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतो. अमित शहा यांच्या हस्ते बाळासाहेब विखे पाटलांच्या पुतळ्याचं अनावरण आधी केलं जाईल आणि त्या अनावरणानंतर मग अमित शहा सभेच्या ठिकाणी पोहोचतील. सभेच्या ठिकाणी अमित शहांचं भाषण होईल आणि अमित शहा भाषणामध्ये नेमकं काय बोलतात याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असणार आहे. केवळ राजकीय दृष्ट्या नव्हे तर शेतकऱ्यांच्या अनुषंगानं सुद्धा हे भाषण महत्त्वाचं असणार आहे. त्यामुळं शेतकऱ्यांचं सुद्धा विशेष लक्ष या भाषणाकडे असणार आहे. दुसरीकडे अमित शहांच्या या दौऱ्यावरून विरोधकांकडून टीका सुद्धा करण्यात येते. संजय राऊत, विजय वडेट्टीवार यांनी अमित शहांच्या या दौऱ्यावरून टीका केलेली आहे. संजय राऊतांनी दावा केलेला आहे की शिर्डीतील शिवसैनिकांची धरपकड करण्यात आली. अमित शहांच्या दौऱ्यापूर्वी शिर्डीतील शिवसैनिकांची धरपकड करण्यात आली. मराठा आंदोलक आणि मनसे कार्यकर्त्यांना नोटीस बजावण्यात आली, असा सुद्धा दावा, असा सुद्धा आरोप संजय राऊतांनी केलेला आहे. दुसरी दृश्य आपण पाहतोय, पंकजा मुंडे आहेत. मंत्री पंकजा मुंडे सुद्धा या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो. साई मंदिरामध्ये पंकजा मुंडे बसलेल्या आहेत. त्याची दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय. दोन दृश्य आताच्या क्षणाला पाहतोय. पहिल्या दृश्यांमध्ये पाहू शकतो ज्या ठिकाणी अमित शहांची सभा पार पडणार आहे तिथली दृश्य, आणि दुसरी दृश्य आहेत पंकजा मुंडे या शिर्डीच्या साई मंदिरामध्ये बसलेल्या आहेत. त्याची ही दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय. अमित शहा आज अहिल्यानगरच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी शिर्डीमध्ये साईंच्या मंदिरात जाऊन साईंच्या चरणी ते लीन झाले. साईंचं त्यांनी दर्शन घेतलं आणि त्यानंतर त्यांनी विखे पाटील कारखान्याच्या नूतनीकरणाच्या फलकाचं सुद्धा अनावरण केलं. आता ते बाळासाहेब विखे पाटील यांच्या पुतळ्याचं अनावरण करतील आणि त्यानंतर मग अमित शहांच्या सभेला सुरुवात होईल. आताच्या क्षणाला ही दोन दृश्य आपण पाहतोय. पहिली दृश्य आहेत अमित शहांच्या सभेच्या ठिकाणाहून, तर दुसरी दृश्य आहेत शिर्डीच्या साई मंदिरातून जिथं पंकजा मुंडे बसलेल्या आहेत. आपण ही दृश्य पाहू शकतो. दोन दृश्य आपण पाहतोय. शहांचा अहिल्यानगर दौरा सुरू आहे आणि ज्या ठिकाणी अमित शहांची सभा होणार आहे त्या ठिकाणची आत्ताची दृश्य आहेत. अमित शहा पोहोचले की हा सांस्कृतिक कार्यक्रम थांबवला जाईल आणि अमित शहांचं भाषण होईल. अमित शहा भाषणामध्ये नेमकं काय बोलणार आहे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तसंच दुसरी दृश्य सुद्धा महत्त्वाची आहेत. पंकजा मुंडे शिर्डीच्या साई मंदिरामध्ये आहेत. साई मंदिरामध्ये त्या बसल्या होत्या, त्यावेळची ही दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतो. तर अमित शहा आजच्या आपल्या भाषणातून नेमकं काय बोलणार, नेमके काय मुद्दे मांडणार, राजकीय दृष्ट्या काही बोलणार का, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगानं काही कानमंत्र आपल्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना, नेत्यांना देणार का, काही सूचना देणार का, काही आदेश देणार का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आणि तसंच शेतकऱ्यांसाठी अमित शहा काही घोषणा करणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल. आपण गृहमंत्री असाल हो, मग गृहमंत्र्यासारखं वागा, बेडरपणे, निर्भयपणे, निर्भीडपणे. होय, मी लोकांना सामोरा जाईन. लोकांनी आंदोलन केलं, लोकांनी काय प्रश्न मांडले ते मी ऐकेन. हा पळपुटेपणा कशा करताय हे मला कळत नाही. देवेंद्र फडणवीस सुद्धा तसंच वागतायत आणि म्हणजे महाराष्ट्राचे गृहमंत्री त्याच पद्धतीनं वागतायत आणि देशाचे गृहमंत्री त्याच पद्धतीनं वागतायत. फक्त खोटे गुन्हे दाखल करणं, विरोधकांना अटका करणं, तुरुंगात टाकणं, याच्यावरच यांचं राज्य चाललेलं आहे. हे फार काळ चालणार नाही. आता पूर ओसरल्यावरच येणार ना. पुरामध्ये येऊन लोक घेरले असते. आता पूर नाही, आता आले तर आलेत, स्वागत आहे, काहीतरी देऊन जा, निवड तोंड बघून जाऊ नका. नाही तर आले आणि गेले हात हलवून, अशी परिस्थिती होता कामा नये. महाराष्ट्रात जर मुख्यमंत्री अमित शहा येत आहेत, मला वाटतं की उद्या 8 तारखेला पंतप्रधान येत आहेत. महाराष्ट्राला संकटात सापडलेल्या महाराष्ट्राला भरभरून देऊन जा. किमान 50,000 रुपये हेक्टरी शेतकऱ्याला मदत करून जा. नाहीतर आलेत विमानतळाचं उद्घाटन करून जाल,
आणि कुठेतरी भेट देऊन जाल, कुठल्या आमदाराच्या कार्यक्रमाचं उद्घाटन कारखान्याचं करून जाल. त्यामुळे शेतकऱ्यांना यातून दिलासा मिळणार नाही.